नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की आता सायलीच्या नावावरती प्रॉपर्टी तयार होत असताना इथे प्रियाची चांगलीच फजिती होणार आहे. म्हणजेच प्रियाला जे सगळं काही मिळवायचं आहे ते सगळं आता सायलीच्या घशात जात आहे. त्यामुळे आता प्रियाला त्याचा जास्त राग येतोय. म्हणूनच आता राकेशला आपला स्वतःचा प्यादा बनवून प्रिया ही किल्लेदारांच्या म्हणजे स्वतःच्याच घरात त्याला चोरी करायला सांगत आहे प्रॉपर्टी पेपर्सची. आणि त्याचं हे सगळं आता कारस्थान हे येणार आहे अर्जुनसमोर. आता अर्जुनसमोर हे कारस्थान आल्यानंतर अर्जुन सगळ्यांच्या समोर कशाप्रकारे राकेशची पोलखोल करणार आहे. आणि प्रतिमाला जेव्हा राकेशचं सत्य समजणार तेव्हा प्रतिमा स्वतःच्या हाताने राकेशचं आता कसं चार चौघांमध्ये थोबाड फोडणार आहे आणि चांगलाच धडा त्याला आता शिकवणार आहे. सगळं आपण आजच्या या भागामध्ये बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की सायली आणि अर्जुन हे दोघंजणही खरंच खूप आनंदी असतात. कारण त्याच्या आयुष्यामध्ये नवीन एक पर्व सुरू झालेलं आहे, ते म्हणजे तन्वीचं. आता अर्जुन आणि सायली यांनी लहानपणी एकमेकांपासून दूर झाल्यानंतर जे जे काही क्षण मिस केले होते ते सगळे क्षण आता सायलीने अनुभवायचे ठरवलेले आहेत. अर्जुन आणि सायली या दोघांनीही एकत्र मिळून आता खूप काही अगदी आनंदाचं करण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी आता सायली ही विचार करते की काही झालं तरीही आता माझ्या ज्या सगळ्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या इच्छा आता मला पूर्ण करायच्या आहेत. आणि त्यानंतर मग आता हे सगळं घडत असताना सायली ही घरच्यांसमोर खूप आनंदी आहे. पण आता सगळ्यांना घरातल्यांना एकच प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे की अश्विनला कसं ठीक करायचं. अश्विन आणि बाकीचे सगळे हे आनंदी राहिले पाहिजेत यासाठी ती खरंच खूप प्रयत्न करत असते. परंतु सायलीच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि अश्विन आणि घरातले सगळे अगदी आनंदाने जगत असतात. तर दुसरीकडे प्रियाची नुसती जळजळ होत असते. प्रिया ही तिच्या सगळ्या साथीदारांना म्हणते की मला इथून लवकरात लवकर बाहेर काढा. इथून मला जर तुम्ही बाहेर काढलत ना तर मग बघा मी काय करते ते. त्या सायलीच्या गळ्यात ना कुठल्याही प्रकारचा माझा जो दागिना आहे किंवा माझं जे नावाचं आहे ते मी मिळवू देणार नाही. मी तन्वी बनून कित्येक वर्ष गेले खूप मेहनत केली आहे. त्यामुळे त्या सायलीला ना मी कुठल्याही प्रकारचा घास गिळू देणार नाही. मला जे हवं ते मी मिळवून राहणार म्हणजे राहणारच. नागराज म्हणतो की हे बघ आपले हात आता दगडाखाली आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, आपण इथे दोघंजणही आहोत आणि बाहेर आहेत ते फक्त सचिन. पण सचिन काही घरी जाऊ शकत नाही कारण की ऑलरेडी सचिन हा ब्लॅकलिस्टेड आहे सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरातून. मग आता उरला प्रश्न तो महिपतचा. महिपत जर असं डायरेक्ट काही करायला गेला तर आपल्याला तो हुकमाचा एका वापरता यायचा नाही. त्यानंतर मग राहिली व्यक्ती तर कोण, माझा मुलगा राकेश. आता राकेशच्या हातातही आपण सगळं काही सोपवून चालणार नाही आहे. कारण की जर राकेशबद्दलचं सत्य कोणालाही कळलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्याला जे करायचं ते आपण साध्य करू शकणार नाही. कारण की जे घरातले आहेत ना ते खूप हुशार आहेत. सचिन म्हणतो अगदी बरोबर, हे अर्जुन सायली तर महाहुशार आहेत. त्यामुळे जर राकेशचं सत्य त्यांना समजलं ना तर हा राकेश तुमच्या बाजूला जेलमध्ये आणायलाही तो अर्जुन कमी करणार नाही. त्यामुळे आपल्याला जे काही करायचे ते अगदी सावधपणे करायला लागेल, अगदी व्यवस्थितपणे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, असं तिडकीने किंवा कशाने ताडकन काहीच करता येत नाही. आपल्याला व्यवस्थित प्लॅन रेडी करायला लागेल आणि त्यानंतरच मग आपण पुढचं जे काही आहे ते ठरवू शकतो. तर दुसरीकडे हे सगळं होत असताना प्रियाला मात्र वाटत असतं की काही झालं तरी सायलीचं काहीतरी व्हावं. मग ती आता राकेशला मोहरा बनवून सांगते की जे प्रॉपर्टीचे पेपर्स तयार केले जात आहेत ना ते पेपर्स आता तू लपव. नाहीतर एक काम कर, ते प्रॉपर्टीचे पेपर्स ना तू बदलून टाक. त्याच्या जागी खोटे प्रॉपर्टीचे पेपर्स ठेव आणि स्वतःकडे खरेवाले ठेवून घे. असं म्हणून आता तिने सगळं काही ठरवलेलं असतं. सचिन म्हणतो की चालेल, मी पण माझ्या वकिलाशी बोलून घेतो आणि ते प्रॉपर्टी पेपर्स आपण तयार करायला लागूया, जेणेकरून सगळं काही व्यवस्थित होईल आणि प्रॉपर्टीचे सगळे काही पेपर्स हे आपल्या हातामध्ये येतील. आणि हे सगळंच करत असताना आता मग मात्र राकेशला टेन्शन आलेलं असतं की या सगळ्या गोष्टी मी करू तरी कशा. जर व्यवस्थित काही झालं नाही तर पुन्हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता राकेशला जास्त टेन्शन आलेलं असतं की पुढे हे काय करायचे ते. तर अर्जुन हा पेपर्स चेक करण्यासाठी आलेला असतो आणि तो पेपर चेक करायला आलेला असताना त्याला लक्षात येतं की तिकडे पेपर स्टडी रूममध्ये ठेवलेत. परंतु त्याच वेळेला राकेश देखील आलेला असतो आणि राकेश ते सगळे जे काही पेपर्स असतात ते पेपर्स इकडे तिकडे शोधत असतो. सुरुवातीला तो रविराजच्या रूममध्ये जातो
आणि रविराजच्या रूममध्ये जाऊन ते पेपर्स तो शोधायला लागतो. त्याला वाटत असतं की रविराजच्या रूममध्ये ते पेपर्स त्याला मिळू शकतात, म्हणूनच तो पेपर्स तिकडे शोधायला जातो. परंतु रविराजच्या खोलीत कुठेही त्याला ते पेपर्स सापडत नसतात. आता इकडे तिकडे पेपर्स केल्यानंतर त्याला वैताग आलेला असतो की नेमकं काय करायचं, हे पेपर्स शोधायचे तरी कसं असे याचे त्याला टेन्शन आलेलं असतं. म्हणूनच इथे आता त्याला प्रियाचं बोलणं आठवतं की काहीही कर राकेश, पण आपल्याला जर पेपर्स मिळाले तर आपण पहिली संधी जिंकली असं समज, आणि जर पेपर नाही मिळू शकलो तर आपण सगळ्यात मोठी संधी गमावून बसू. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात घे, आपल्याला हे पेपर काहीही करून मिळवलेच पाहिजेत असं ती त्याला आता बोलत असते. तर दुसरीकडे प्रियाचं डोक्यात सुरू असतं की मला एकदा इथून बाहेर काढू दे, मी एकदा का इथून बाहेर निघाले ना मग बघ मी या सगळ्यांची कशी वाट लावते, ते सगळ्यांची पूर्णतः वाट लावून ठेवणार आहे, तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं प्रिया आता बोलून दाखवत असते. त्यानंतर इकडे सुभेदार खूप आनंदामध्ये असतात. सायलीच्या नावे प्रॉपर्टी करणार, म्हणूनच आता इथे प्रतिमालाही आनंद होत असतो की फायनली माझं जे आहे सगळं, म्हणजेच आमचं ज्या खरा हक्काचा वारसदार आहे त्या माणसाकडेच सगळं काही जाते. मग दुसरीकडे आता हे सगळं होत असताना राकेश जेव्हा सगळं चेक करत असतो त्याच वेळेला तिथे आता अर्जुनला काहीतरी डाऊट येतो, म्हणून तो वर आलेला असतो. कारण की प्रतिमाच्या रूममध्ये काहीतरी आवाज आल्यासारखा अर्जुनला होतो आणि त्याचमुळे अर्जुन त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो की इथे ना काहीतरी कोणीतरी असल्यासारखं वाटतंय मला. त्याच वेळेला अर्जुनला जी घराची खिडकी असते ती खिडकी देखील उघडी दिसते. अर्जुनच्या लक्षात येतं की असे ही खिडकी तर कधी प्रतिमात्या किंवा सुमन काकू उघडी ठेवत नाही, त्या अगदी सगळं बंद वगैरे करून येतात, पण अचानकच ही खिडकी उघडी कशी काय. आता त्याला डाऊट येतो, म्हणूनच तो त्याच दिशेने जातो आणि नक्कीच रविराजच्या रूममध्ये कोणीतरी आहे याची चुणूक त्याला लागलेली असते. आणि तो हळूहळू पावलं ठेवत जात असताना हळूच दरवाजा उघडाच असतो. आता तो दरवाजा लॉकही केलेला नसतो. अर्जुनच्या हेही लक्षात येतं की कधीही रविराज आणि आत्या निघतात तेव्हा त्यांचा दरवाजा त्या लॉक करून निघालेले असतात, पण आता हा दरवाजा लॉक नाही आहे, त्यामुळे आता जरासा त्याला डाऊट आलेला असतो. त्यावर मग अर्जुन हळूच तो दरवाजा ओपन असतो, तो पुढे करून बघतो तर रविराजच्या कपाटामध्ये राकेशचं काहीतरी सुरू असतं. राकेश घाईघाईने ते पेपर्स शोधत असतो. आता ते पेपर्स शोधत असताना अर्जुनला लक्षात येतं की हा असा का करतोय, म्हणजे राकेश नक्की कोणते पेपर शोधत आहे. तर इथे राकेशची सगळी गडबड सुरू असते. राकेश बोलत असतो की कुठे पेपर ठेवलेत या माणसाने काय माहिती, जर हे पेपर मला सापडले नाही ना तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम होईल, मला सगळेजण खूप जोरजोरात ओरडतील आणि प्रिया ती तर माझ्या गळ्यावरच बसेल, काय करू मी असं म्हणून तो आता थरथरत सगळे पेपर शोधत असतो. तेवढ्यात तिथे आता अर्जुन हे सगळं बघतो आणि अर्जुनने आता या सगळ्याचा व्हिडिओ काढलेला असतो, जेणेकरून या व्हिडिओचं सत्य सगळ्यांसमोर यावं आणि सगळ्यांसमोर व्हिडिओचं सत्य येऊन सगळ्यांना कळलं पाहिजे की नेमकं काय व्हावं. आता हे सगळं पाहत असताना राकेश याला टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय करायचं, कसं करायचं. आणि त्यानंतर व्हिडिओ झाल्यानंतर मुद्दामच त्याच वेळेला राकेशला तो काहीही दाखवत नाही, कारण राकेश ऐन वेळेला बाजी पलटू शकतो किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काहीतरी खोटं बोलू शकतो हे अर्जुनला अगदी पक्क माहीत असतं. त्यामुळे अर्जुन त्याला काहीच त्यावेळेला बोलत नाही. त्यानंतर मग आता अर्जुन हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर त्याने खरे प्रॉपर्टीचे पेपर्स आणलेले असतात. आता ते प्रॉपर्टीचे पेपर्स आणल्यानंतर ते स्वतःकडे रविराज किंवा प्रतिमा किंवा सायली ठेवणार असतात, त्यामुळे अर्जुन ते प्रॉपर्टी पेपर्स घेऊन येतो. आता ते पेपर्स आणल्यानंतर सगळेजण बघतच राहतात की हे प्रॉपर्टीचे पेपर्स. मग अर्जुन हा हळूच या गोष्टी सगळ्या क्लिअर करतो आणि त्यानंतर तो फोन करून किल्लेदारांना म्हणजेच राकेशलाही बोलावून घेतो. राकेशला बोलवल्यानंतर खरं तर त्याला हे सगळं सगळ्यांसमोर सत्य आणायचं असतं, म्हणून त्याने मुद्दाम अगोदर कोणालाही काहीही सांगितलेलं नसतं. तेव्हा सुमन ही प्रतिमा स्वतः राकेशला फोन करते आणि म्हणते की जरा तू येशील का राकेश, एक महत्त्वाचं काम आहे. तेव्हा आता राकेश घाबरतो की मला ही कशाला महत्त्वाच्या कामाबद्दल बोलवते, म्हणजे प्रॉपर्टी पेपर संदर्भात काही काम असेल का किंवा त्याबद्दल काही जर माहिती मिळत असेल तर. म्हणूनच आता प्रतिमाच्या फोनवर लगेचच सुभेदारांच्या घरी राकेश जातो आणि तो राकेश गेल्यानंतर आता अर्जुन
हा राकेशला सगळ्यांसमोर उभं करतोय आणि सगळ्यांसमोर राकेशला तो आता जाब विचारत आहे. म्हणजे जे काही घडलंय त्याबद्दलचा जाब तो त्याला विचारतोय की तू आता कुठे गेला होतास. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही अगदी पूर्णपणे चुकीची त्याने दिली आहेत, खोटी, की मी माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. मग आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही खोटी मिळाल्यामुळे अर्जुनचं डोकं फिरतंय आणि अर्जुन सगळ्यांना, प्रतिमाला आणि बाकीच्यांनाही तो व्हिडिओ दाखवतोय की राकेश हा घरी गेला होता आणि तुमच्या कपाटामध्ये तो काहीतरी शोधत होता. आता राकेश हा काय शोधत होता याचा अंदाज अर्जुनला असल्याने अर्जुन सगळ्यांना सांगतो की मी तुम्हाला सांगतो की राकेश कपाटामध्ये काय शोधत होता ते. आता राकेशचं म्हणजे सत्य हे सगळ्यांना समजतं आणि राकेश हा प्रॉपर्टीचे पेपर्स त्याच्यावर त्याचा डोळा आहे हे ऐकल्यानंतर प्रतिमाला आता राग आलेला असतो आणि प्रतिमा ही सगळ्यांसमोर आता राकेशचं थोबाड फोडते आणि प्रियाचा हा शेवटचा डावही चांगलाच फसला जातो. आता नेमकं पुढे कसं काय घडणार पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.